जर तुम्ही यंग असाल तर ऑफकोर्स तुम्ही साडीमध्ये सुद्धा खूप यंग आणि छान दिसू शकता. पण काही वेळेला असं होतं की खूप जणांचं वय जे आहे ते कमी असतं, पण चेहऱ्यावरती त्यांच्या मॅच्युअरपणा दिसतो. कारण की आपण साडीवरती कसं तयार व्हायचं किंवा कुठल्या प्रकारची साडी घालायची, कुठल्या प्रकारचे ब्लाऊज घालायचे हे आपल्याला माहीत नसतं. आपण जे घालतो त्यामध्ये स्टाईल कशी करायची, फॅशन कशी करायची हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. अशा गोष्टींमुळं आपण खूपदा आपलं एज कमी असेल तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती मॅच्युअरपणा दिसायला लागतो. हे सगळं अव्हॉइड करायचं असेल ना, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे साडीमध्ये यंग आणि स्टायलिश कसं दिसता येईल. सो यस, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि यस, सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच तुम्हाला ह्या चॅनलवरती फॅशन, मेकअप, हेअरस्टाईल असे खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील. ह्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नववर्षाची सुरुवात खूप सगळ्यांना छान होऊ दे. हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं सगळ्यांनाच जाऊ दे. तुम्हीसुद्धा तुमच्या खूप साऱ्या चांगल्या ब्लेसिंग्स मला द्या, जेणेकरून मलासुद्धा खूप त्याचा उपयोग होईल. आणि तुम्ही खूप छान छान ब्लेसिंग देताय, कमेंट्स देताय, त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे साडीमध्ये यंग कसं दिसता येईल. ह्यावरती मी आधीसुद्धा एक व्हिडिओ बनवला होता, पार्ट 1. त्याला खूप भरभरून असं प्रेम दिलेलं आहे तुम्ही. आणि मी आता हा सेकंड पार्ट बनवते आहे. सो यस, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप मस्त आणि हेल्पफुल अशा टिप्स देणार आहे. चला मग बघूया. मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की साडीमध्ये यंग लुक येण्यासाठी आपण साड्या कशा प्रकारच्या निवडायच्या, म्हणजे थिन बॉर्डरच्या, सॉफ्ट साड्या अशा निवडायच्या, जेणेकरून आपण साडीमध्ये खूप यंग दिसू शकू. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी पार्ट 2मध्ये तुमच्याबरोबर ब्लाऊज कशा प्रकारचं निवडायचं, जेणेकरून तुम्ही साडीमध्ये खूप यंग दिसू शकाल, हे मी सांगणार आहे. तर मी सगळ्यात पहिल्यांदा म्हणेल, ब्लाऊज जे आहे ते योग्य फिटिंगचं निवडा. जर खूपदा असं होतं की आपण ब्लाऊज जे आहे ते खूप लूज घालतो. लूज ब्लाऊज आपल्याला कम्फर्टेबल वाटतं थोड्या वेळापुरतं, पण त्यामुळं आपण खूप मॅच्युअर दिसायला लागतो, मोठे दिसायला लागतो आणि त्यामुळे ते विचित्र वाटायला लागतं. खूप ब्लाऊज फिटिंगचं सुद्धा घालायचं नाही. त्यामुळे आपले जो फॅटी एरिया आहे तो बाहेर यायला लागतो, बल्की एरिया बाहेर दिसायला लागतो. त्यामुळं खूप फिटिंगचं सुद्धा ब्लाऊज घालायचं नाही, खूप लूजसुद्धा ब्लाऊज घालायचं नाही. योग्य फिटिंगचं ब्लाऊज तुम्ही घालणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि असं जर ब्लाऊज घातलं तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये यंग दिसू शकता. त्यानंतर ब्रोकेडचं ब्लाऊज आहे. खूप साऱ्या साड्यांवरती, काठपदराच्या साड्यांवरती ब्रोकेडचं ब्लाऊज पीस आलेला असतो आणि आपण ते स्टिच करून घेतो. मला खूपदा असा अनुभव आलेला आहे की ब्रोकेडचं ब्लाऊज जर घातलं तर आपण थोडेसे मॅच्युअर दिसायला लागतो, मोठे दिसायला लागतो. त्यामुळे शक्यतो ब्रोकेडचं ब्लाऊज अवॉइड करा. अशा जर काठपदराच्या साड्या असतील, त्यावर जर असा मॅचिंग ब्लाऊज पीस आला असेल तर तुम्ही एखादा वेगळा ब्लाऊज पीस घेऊन तो स्टिच करून घ्या, जेणेकरून तुम्ही यंग दिसू शकाल. आणि जर तुम्हाला ब्रोकेडचं ब्लाऊज असं घालायचंच असेल, ते खूप छान वाटत असेल, तर त्यावरती तुम्ही प्लेन एखादी साडी घालू शकता, ज्यामुळं तुमचा लुक आहे तो यंग वाटेल. दोन्हीसुद्धा, साडीसुद्धा भरलेली आणि ब्रोकेडचं ब्लाऊजसुद्धा घातलं तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. त्यामुळे तुम्ही जे आहात ते मॅच्युअर वाटायला लागतात. सो यस, तुम्हाला ब्रोकेडचं ब्लाऊज घालायचं असेल तर प्लेन साडी घाला, जेणेकरून तुम्ही यंग वाटू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे, मला असं वाटतं की 3/4 स्लीवचे ब्लाऊज जे आहेत ते घातल्यानंतर आपण थोडेसे मॅच्युअर वाटायला लागतो. मलासुद्धा असे काही 3/4 स्लीवचे ब्लाऊज आहेत ते घातल्यानंतर असं लगेचच वाटायला लागतं की मी थोडीशी मोठी वाटते, मॅच्युअर वाटते आहे. त्यापेक्षा खूप सारे बेस्ट ऑप्शन्स आहेत. तुम्ही स्लीवलेस घालू शकता, एल्बो स्लीव्ज घालू शकता, जसं की मी आता घातलेलं आहे. फुल स्लीवचं ब्लाऊज घालू शकता. खूप सारे प्रकार आहेत. अशा प्रकारचे जर तुम्ही ब्लाऊज घातले तर नक्कीच साडीमध्ये जो लुक आहे तो तुमचं यंग वाटेल. त्यामुळं शक्यतो तुम्ही 3/4 स्लीवचे ब्लाऊज जे आहेत ते टाळा किंवा अवॉइड करा, जेणेकरून तुमचा साडीमधला जो लुक आहे तो खूप स्टायलिश, मस्त आणि यंग दिसेल. असे ब्लाऊज जे आहेत ते नक्की ट्राय करू शकतात, जसे की फुल स्लीव्ज, स्लीवलेस, एल्बो स्लीव्ज. खूप सारे प्रकार आहेत. अशा प्रकारचे स्लीव्ज तुम्ही निवडा, जेणेकरून नक्कीच तुम्ही साडीमध्ये यंग दिसू शकता. त्यानंतर नेक्स्ट जी टिप आहे ती म्हणजे, खूप जणांना असं असतं की प्लीट्सच्या पल्ला लावून घ्यायचा किंवा पदर लावून घ्यायचा. तर मी म्हणेन, प्लीट्स जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा एकदम छोट्या छोट्या करायच्या. एकदम मोठ्या केल्या आणि आपण इथं हातापर्यंत जर त्या प्लीट्स आणल्या तर त्यामध्ये तुम्ही मॅच्युअर दिसू शकता. कधी कधी आपण ओपन पल्ला ठेवतो, जसं की मी आत्ता ठेवलेला आहे. आपण पूर्णपणे साडीला इथं पिन लावतो आणि
पदर सोडून देतो असं सुद्धा केलं तरी खूप छान वाटतं. आणि जर तुम्हाला प्लीट्स करायच्या असतील तर त्या खूप छोट्या-छोट्या करा. काही जण ओपन पल्ला ठेवतात आणि मग हा पदर असा टाकून देतात. तर त्यामध्ये जर तुम्ही असं केलं, मी साईडला शो सुद्धा करेन. असं जर केलं तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये मॅच्युअर दिसायला लागता किंवा मोठ्या प्लीट्स केल्या तरी त्यामध्ये सुद्धा तुम्ही मॅच्युअर दिसायला लागता. तर शक्यतो तुम्ही साडी घातल्यानंतर प्लीट्स जर करायच्या असतील तर एकदम छोट्या-छोट्या करा. आणि जर तुम्हाला ओपन पल्ला ठेवायचा असेल तर ते बेस्टच आहे. आणि ओपन पल्ला ठेवल्यानंतर कधीच असा पदर टाकायचा नाही वर किंवा इथं पिनअप करायचं नाही. त्यामध्ये आपण नक्कीच मॅच्युअर दिसेल. म्हणजे मी म्हणेन की ज्वेलरी खूपदा असं होतं की आपण सिल्कच्या साड्या खूपदा घातल्या असतील तर त्यावरती आपण एखादा लग्न समारंभ असेल किंवा घरी कार्यक्रम असेल, सणवार असतील तर खूप स्त्रिया असं करतात की एखादा छोटासा जोकर घालायचा आणि लॉंग सेट घालायचा. असं घातल्यामुळं नक्कीच आपण त्यामध्ये मॅच्युअर दिसायला लागतो. तुम्हाला जर असं घालायचंच असेल सिल्क साड्यांवरती एकतर तुम्ही गळ्याबरोबर छोटासा नेकलेस घालू शकता किंवा तुम्हाला लॉंग घालायचं असेल तर लॉंग एखादा घालू शकता. दोन्ही एकत्र घातलं तर तुम्ही स्वतःला नोटीस करा की त्यामध्ये तुम्ही नक्कीच मॅच्युअर दिसायला लागता. त्यामुळं जर ज्वेलरी घालायची असेल तर दोन्हीपैकी एखादी घालू शकता. एकतर गळ्याबरोबर घाला किंवा एखादा लॉंग घाला, जेणेकरून त्यामध्ये नक्कीच तुम्ही खूप स्टायलिश आणि यंग दिसू शकाल. खूप सारी ज्वेलरी घातली आहे. 3 लेयरचा सुद्धा नेकलेस घातलेला आहे. इथं छोटा नेकलेस घातलेला आहे. मंगळसूत्र घातलेलं आहे. अशी सगळी ज्वेलरी जेवढी आहे तेवढी आपण घातलेली आहे. असं खूप साऱ्या स्त्रिया करत असतील तर त्यामध्ये नक्कीच आपण मॅच्युअर दिसायला लागतो. तुम्हाला जर ज्वेलरी घालायचीच असेल तर एखादा छोटासा नेकलेस घाला किंवा एखादा मोठा घाला. दोन्ही अजिबात एकत्र घालू नका. त्यामध्ये आपण खूप मॅच्युअर दिसायला लागतो. जर तुम्हाला यंग दिसायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करू शकता. नंतरची नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे हेअरस्टाईल. तर मी म्हणेन की खूपदा असं होतं की साडीवरती आपण खूप चापून असे केस घालतो. म्हणजे मधून पार्टिशन करायचं आणि पाठीमागं बन घालायचा, गजरा घालायचा. नक्कीच साडीवरती बन आणि गजरा खूप सुंदर दिसतो. मी आधी खूपदा अशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण जे तुम्ही इथून फ्लॅट असं घेताय ना मध्ये भांग पाडून किंवा पार्टिशन करून, तेव्हा ते खूप मॅच्युअर दिसायला लागतो आपण त्यामध्ये. तर तुम्ही एक काम करू शकता, जेव्हा आपण पार्टिशन करतो, आपण बन घालतो, गजरा घालतो, तेव्हा जे पुढून केस आपण जे प्लेन घेतो ते थोडेसे ट्विस्ट करून घ्या. थोडीशी पुढे हेअरस्टाईल करा, जेणेकरून आपण त्यामध्ये नक्कीच यंग लुक तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही खुले केस सोडू शकता, थोडेसे केस घेऊन बांधू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिंपल अशा हेअरस्टाईल असतात त्या करू शकता, जेणेकरून त्यामध्ये नक्कीच तुम्ही यंग दिसू शकता. यस, आजचा व्हिडिओ हा होता. पार्ट 1 मध्ये सुद्धा तुम्ही मला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि खूप जणांनी खूप छान छान अशा कमेंट्स केल्या होत्या. त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी यंग दिसण्यासाठी पार्ट 1 मध्ये साडी कशी यूज करायची, कुठल्या प्रकारची ज्वेलरी घालायची, कुठल्या प्रकारच्या साड्या यूज करायच्या हे सगळं सांगितलं होतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कशा प्रकारचे निवडायचे, कशा प्रकारे स्टाईल करायची हे सगळं सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्ही साडीमध्ये नक्कीच यंग लुक मिळू शकेल तुम्हाला. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असंच भरभरून प्रेम देताय, छान छान कमेंट्स करताय, त्याबद्दल सर्वांचं थँक्यू आणि बाय.